आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी म्या नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये या कुंडे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुतिभिर् देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती अज्ञानी माणसाचा अंधकार दूर करणारी माता सरस्वतीला नमन करतात. भगवान ज्ञानोबाराय सुद्धा माता सरस्वतीला नमन करतात की ही मी हाती घेतलेलं माझं वाघयज्ञ आहे तो वाघयज्ञ पूर्ण करून घ्यावा. आणि म्हणून या ग्रंथकार सुद्धा या ठिकाणी माता सरस्वतीचं वर्णन करतात. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. श्रीगुरूला नमस्कार करतात, गणेशाला नमस्कार करतात आणि आपल्या या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाला सुरुवात करतात. तो प्रतिपाद्य विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक छोटंसं भजन घेऊया आणि नंतरच भागवत ग्रंथामध्ये जे काही महत्त्वाचे प्रतिपाद्य विषय आहेत त्या प्रतिपाद्य विषयाला आपण सुरुवात करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की जय. श्रीमद् भागवत महापुराण की. या ठिकाणी भागवत ग्रंथाला आधी करून देवतांना नमन केल्यानंतर भागवताचा प्रतिपाद्य विषय सांगितलेला आहे. धर्म कशाला म्हणायचं, भगवान परमात्मा कधी अवतार घेतो, धर्म कुणाला शरण गेला, याच्यामध्ये शास्त्रामध्ये नेमकं सार काय आहे, मानवाचं परमलक्ष काय आहे, धर्माची स्थापना कधी केली जाते, हे सगळे विषय 6 विषय सांगितलेले आहेत. ते 6 विषय या भागवत ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय म्हणून ठरलेला आहे. वेळ कमी असल्यामुळं आपल्याला थोडंसं संक्षिप्त स्वरूपामध्ये पुढे जायचं आहे. आणि या 6 विषयाचं प्रतिपादन झाल्यानंतर पुढे सांगतात की खऱ्या अर्थानं माणसाचं प्रतिपाद्य मनुष्य देहाला आल्यानंतर या जीवाने काय केलं पाहिजे, तर मनुष्य देहाला आल्यानंतर या जीवाने दुसरं काहीही नाही केलं पाहिजे. मनुष्य जन्माला आल्यानंतर फक्त आपलं आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी ह्या होत राहतात, त्याच्यासाठी काही प्रयत्न करायची गरज नाही आहे. पण परमार्थ मात्र आता करावाच लागतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या मनुष्य देहाचं इति कर्तव्य आता परमार्थ करण्यामध्ये. आणि म्हणून म्हणतात की पुन्हा पुन्हा हा मनुष्य देह मिळणारा नाही आहे असं समजू नका की पुढच्या वेळेस आपल्याला माणसाचा जन्म मिळेल आणि मग राहिलेले सगळे कामं करू, असं अजिबात नाही. आता हा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडलेला आहे. एक नाही, एका राजानं पण केलता म्हणे, त्याला कावळा पाहिजे होता. कावळा आता कशाला पाहिजे असेल त्याला, कावळा पण पाहिजे, गोष्टीमध्ये लागतो तो कशाला तरी, आहे की नाही. त्या राजाला म्हणे जो कोणी मला कावळा पकडून देईल मला कावळा पकडून आणून देईल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे, 10,000 रुपयाचं. आता कावळा महाराज असं म्हणतात, एक बुबुळ दोहीकडे, कावळ्याला एकच बुबुळ आहे पण ते दोहीकडे फिरवतं महाराज. कावळ्याला तुम्ही पाठीमागून जरी खडा मारण्याकरता गेले ना तरी त्याला दिसतं, कावळा हाताला लागत नाही, आहे की नाही. आणि कावळ्या मरत सुद्धा नाही महाराज. तुम्हाला असं कळलं का कावळ्याला म्हातारा झाला आणि मेला, मरत नाही. अतिशय चंचल असा पक्षाणांच्या वायसा म्हटलेलं आहे बरं का. म्हणजे अत्यंत हुशार माणसं असतात बरं का. कोण कशामध्ये हुशार आहे, चतुष्पदानाम शृगाल असतो,
4 पायाच्या प्राण्यामध्ये जास्त हुशार कोण आहे म्हणले लांडगा, बरोबर ना? कोल्हा चतुष्पदानाम शृगालोस्तु म्हणजे कोल्हा हा 4 पायाच्या प्राण्यामध्ये अत्यंत हुशार आहे. स्त्रीनाम धूर्ताच मालिनी, स्त्रियांमध्ये माळीन खूप धूर्त असते म्हणतात, हुशार असते. आता जुन्या काळातले हे स्त्रीनाम धूर्ताच मालिनी, पक्षिणांचे वायसा, आणि माणसामध्ये नाव्ही खूप हुशार असतो म्हण, नाव्ही आहे का नाही? त्याला सगळ्या खबरी माहिती असतात. त्याप्रमाणे पक्ष्यामध्ये कावळा खूप चतुर, पक्षिणांचे वायस, त्याला तुम्ही पकडून दाखवा, कावळा पकडल्या जात नाही महाराज, सगळे प्राणी पक्षी पकडता येतात. पण नेमकं काय झालं, त्या राज्यामध्ये अनेक जण कावळा पकडू लागले, कोणाला पकडलं नाही. एक आंधळा राहत होता तिथे, तो आंधळा नदीला गेला, रोज स्नान करायला नदीला जायचा सकाळी, आणि आंघोळ झाल्यानंतर पाण्यामध्ये तो सूर्याला अर्घ्य द्यायचा, पाणी समर्पण करायचा, आणि पाणी समर्पण केलं की त्याचा वर अशी टाळी 2-3 टाळ्या वाजवायचा नियम असायचा. तर कसा अचानक टाळी वाजवताना त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये तो कावळा सापडला, एक नाही, त्यानं काव केलं, अरे म्हणलं हा तर कावळा आहे. आणि राजानं तर असा आदेश दिलेला आहे, जो कोणी मला कावळा आणून देईल त्याला 10,000 रुपये बक्षीस आहे. आणि म्हणलं आपल्याला तर 10,000 रुपये मिळाले आता, आहे की नाही? कावळा मिळाला, सहज आहे म्हणले. कावळा पकडणं काही अवघड नाही, आंघोळ करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचं, आणि अशी टाळी वाजवायची, टाळी वाजवला की कावळा मिळतो. याचा लोभ वाढला, कोणाचा? आंधळ्याला वाटलं एक कावळा जर घेऊन गेलं तर 10,000 मिळतात, आणि असे 2 कावळे नेले तर किती मिळतील पैसे? माझं थोडं गणित कच्चं आहे बरं का. 2 कावळे नेले तर 20,000, बरोबर आहे, 20,000 रुपये मिळतील. म्हणून त्या आंधळ्यानं काय केलं माहिती आहे का, जो मिळालेला कावळा होता तो असा बगलेत धरला आणि दुसरी टाळी वाजवायला गेला. आता तो बगलेतला कावळा का राहिला असेल का? तो काव करून उडून गेला महाराज, आहे की नाही? तो कावळा उडून गेला. आता जो पहिला होता तोही गेला, दुसरा तर काय मिळणार आहे का? टाळीत कुठं कावळा सापडतो का? जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा हा आपल्याला मनुष्यदेह मिळाला आहे, आणि तो सापडलेला देह तो सार्थकी लावणं हे आपलं काम आहे बरं का. आणि हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून ऐका, हे मनुष्यदेह मिळणं म्हणजे हे एक प्रकारचं जंक्शन स्टेशन आहे का नाही? रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे. इथून तुम्हाला कुठंही जाता येतं, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला फिरता येतं इथून, आहे का नाही? एक रूट नाही, तिथं अनेक रूटला अनेक मार्ग आहेत. तुम्हाला म्हटले ना पुढच्या जन्मी तुम्हाला कुठल्या योनीला जायचं, तसं कर्म करा, त्या योनीला जाणार. तुम्ही ठरवलं मला पुढच्या जन्मी आमकं व्हायचं, तुम्हाला तेही करता येतं. तुम्हाला नरकात जायचं, पाप करा. तुम्हाला देवाला प्राप्त व्हायचं, स्वर्गात पुण्य करा. तुम्हाला वाटलं ना मला पुढच्या वेळेस मनुष्यजन्म प्राप्त करायचा आहे, तर ती सुद्धा संधी इथं आहे. पण त्याकरता काय करावं लागतं? पाप आणि पुण्य हे दोन्हीचं पारडं असं समान राहिलं पाहिजे. कसं समान राहिलं पाहिजे? आता आपल्या जीवनात आपण पाप किती केलं हे आपल्याला कळत नाही, आपलं पुण्य खरं किती झालं हेही आपल्याला कळत नाही, आणि दोन्ही समान कधी होणार आहेत? म्हणून ते दोन्ही समान झालेले कळत नाही. ज्याचं समान झालं ना त्याला निश्चित मनुष्यदेव मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे जंक्शन स्टेशन आहे, कुठेही जाता येतं आपल्याला इथून. म्हणून हा देह सार्थकी लावण्याकरता भगवंताचं नामचिंतन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशी ही भगवंताची कथा ऐकल्यानंतरच मनुष्यदेहाची सार्थकता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की भागवत कथा कुणी कोणाला सांगितली, याच्यामध्ये 2-3 संवाद आलेले आहेत. पैकी सूत महाराज आणि शौनकांचा संवाद आलेला आहे. सूत महाराजांनी शौनकांना सांगितलेली कथा आहे. त्यावेळेस शौनकांनी असं विचारलं, सूत महाराज म्हणले, या भागवत कथेची विस्तृत अशी रचना निर्माण कोणी केली? ही भागवत कथा निर्माण कोणी केली? तो भाग आम्हाला सांगा. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. द्वापारे समणु प्राप्ते तृतीये युग पर्यये जात पराशरात योगी वासव्याम कलया हरे. द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या प्रारंभी भगवंताचा कला अवतार झालेला आहे. आणि तो कला अवतार म्हणजे व्यासांचा अवतार आहे. व्यास महर्षींनी भरपूर ज्ञान, कला अवतार, देवाचा अवतार कला अवतार म्हणजे लोकांना उपदेश करण्यासाठी झालेला अवतार, त्याला कला अवतार म्हणायचं. व्यासांचा कला अवतार हा उपदेश करण्यासाठी आहे. आणि मग व्यासांनी पुष्कळ ग्रंथ लिहिले, 17 पुराणं लिहिली. किती पुराणं? 4 वेद विस्तृत केले, थोडे होते त्याचा विस्तार केला 4 वेदांचा. शास्त्र लिहिली, पुराणं लिहिली,
पण व्यास महर्षींना समाधान काही मिळालं नाही, आहे का नाही? बघा, आपणही घरामध्ये भरपूर काही करून ठेवतो, पण समाधान नावाची गोष्ट आपल्याला मिळत नाही. व्यास म्हणतात, जगाच्या कल्याणासाठी जेवढं काही करायचे ते सगळं मी लिखाण करून ठेवलं आहे. व्यासांनी काही काही गोष्टी अशा लिहिलेल्या आहेत की त्या गोष्टी आजही आपल्याला उलगडा होत नाही आहे. नेमकं व्यासांना म्हणायचं काय, अर्थ लोपली पुराणे, ते सगळं उलगडा होत नाही. आणि म्हणून असे महान प्रतिभावंत असलेले व्यास सगळं लिहिलं, पण मनाला समाधान काही भावलं नाही. अशा वेळेला व्यास म्हणतात, काय करावं, माझ्या लिखाणाचा लोकांना सुद्धा फायदा होत नाही. लोक कधी वाचतात का आपल्या कल्याणाचं काय? लोक फक्त आपल्या फायद्याचं बघतात. काय फायदा वेगळा आणि कल्याण वेगळं, बरं का? हां, फायदा म्हणजे काय, आपल्याला आपल्या तात्पुरत्या जीवनापुरतं जेवढं कळतंय तो फायदा कळतो, पण खऱ्या अर्थानं कल्याण कशाचं हे आपल्याला माहिती नाही. म्हणले लोकांची बुद्धी मंद झाली, लोकांचं प्रारब्ध मंद झालं, कर्म मंद झालं. मंद सुमंदा मतयो मंद भाग्या ह्युपद्रुता. आणि त्याच्यामुळे आधीच लोक मंद, त्याच्यात बुद्धी मंद, त्याच्यात कर्म मंद, लोकांची प्रगती कशी होणार? आणि मग असे व्यास महर्षी एके दिवशी खिन्न बसले. काय करावं त्यांना कळत नव्हतं. अचानक व्यास महर्षींच्या कानावर एक आवाज आला, श्रीमन्नारायण नारायण नारायण. व्यास महर्षीच्या कानावरती आवाज आली, धून आली, धून. तुमच्या लक्षात आलं की कोण आला असेल बरं? श्री नारद महर्षी स्वर्गातून स्वर्गात आले. कसे आले? नारद महर्षी स्वर्गातून स्वर्गात आले. स्वर्गात आले, अनंत प्रकारचे स्वर्ग आले. नारदांनी पाहिलं व्यास महर्षी काय खिन्न मनाने दिसत आहे. सगळी आपली भावना त्यांनी सांगितल्या, व्यक्त केल्या. नारदजी, अहो मी एवढं सगळं केलंय, माझं लिखाण जगानं जर वाचलं तर सगळ्याचं कल्याण होईल, एवढं लिखाण आहे माझं, तरी मला समाधान का मिळत नाही? नारदांनी सांगितलं, कसं समाधान मिळेल? कारण तुम्ही जगाचं कल्याण केलं म्हटले, परंतु तुम्हाला कल्याण मिळण्याकरता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही लिहिलं नाही. म्हणले काय? अहो तुम्ही 17 पुराणं लिहिली, पण भगवंताची कथा लिहिली का सांगा? म्हणले नाही लिहिली. म्हणले 17 पुराणं लिहून काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जर मनाला समाधान वाटावं असं वाटत असेल तर त्याकरता तुम्हाला अगोदर भगवंताची कथा लिहावी लागेल. नारद महर्षी म्हणतात, माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी मागच्या जन्मी एक दासीपुत्र आहे. माझी आई एका मोठ्या माणसाच्या घरी घरकामं करायला जायची. तो सद्ग्रस्त, त्याला साधू संतांची खूप आवड होती. चातुर्मासामध्ये त्याने अनंत साधू संत संन्यासी मंडळी बोलवली होती. 4 महिने ते मंडळी तिथं राहिली. त्यांनी चातुर्मास संपन्न केला. अनंत भगवंताची कथा, भजन, पूजन, कथा कीर्तन मी ते ऐकायचो, त्यांच्यामध्ये बसायचो. बसल्यानंतर कधी त्यांची सेवा करायचो. मला योग प्राप्त झाला सेवेचा त्यांच्यामुळं. पण ज्यावेळेस 4 महिने पूर्ण झाले, चातुर्मास संपला आणि संत मंडळी आपापल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी परत निघाली, अशा वेळी मी सुद्धा त्यांच्यासोबत जायकरता निघालो. पण आई माझी मला काही जाऊ देत नव्हती. आई म्हणली, बाळा, अरे मला तू एकुलता एक आहेस, तू जर मग गेला तर आता म्हातारपणी मला कोणाचा सहारा आहे, मला कोणाचा आश्रय आहे, म्हणून तू जाऊ नको. साधू संतांनी सांगितलं, बेटा, आईच्या परवानगीशिवाय तू आमच्याकडे येऊ नकोस. आईसुद्धा मातृदेव भव म्हटलेलं आहे. आईसुद्धा आपल्याकरता देवता आहे, आणि म्हणून आईची सेवा केली तीच तुला सगळी तुझं हित करणारी आहे. तू आईची सेवा कर. नाविलाज झाला. संत वचनाला प्रमाण मानून त्यांनी आईची सेवा करायला सुरुवात केली. आई म्हातारी झाली होती, पण मनामध्ये मात्र संत संगतीची आवड आणि भगवत कथेची आवड नारदांच्या पक्की बसली होती. नारदांना अस्थिर झाले नारद, कधी मी जाईल, पण आई आता प्रतिबंध झालेली आहे, काय करावं? एक दिवशी काय झालं, नारद म्हणतात, माझी आई दूध काढायला गेली आणि दूध काढत असताना अचानक तिचा पाय अंधारामध्ये एका सर्पावर पडला आणि त्या सर्पाने माझ्या आईला दंश केला आणि माझी आई त्याच ठिकाणी मृत्यू पावली. माझी आई गेली. खरं तर आई हे बाळाचं कल्याण करणारी असते, परंतु
आई गेली, एका प्रकारे मला दुःखही झालं आणि एक प्रकारे मला सुखही झालं. म्हणले कसं काय? आई गेली याचं दुःख झालं, माझा सहारा गेला. पण आई गेल्यानंतर मी काही गप्प बसणारा नव्हतो. मला संतांच्या संगतीची आवड लागलेली होती, म्हणून मला तिकडं जाण्याकरता जो माझा अडथळा होता तो आता दूर झालेला आहे. जगाच्या राहटीनुसार मी आईचे सगळं कर्म आवरलं, सगळे उरकून टाकले कर्म, पिंडदान केलं, सगळं आईचं उत्तरक्रिया मी पार पाडली आणि मी माझ्या मार्गाला मोकळा झालो. ते संत मंडळी कुठे गेले हे मला माहिती नव्हतं, पण एक मात्र निश्चित माहिती होतं, ते कुठल्या दिशेने गेलेत त्या दिशेने मी चालू लागलो. खूप चाललो, भरपूर चाललो. तहान लागली, भूक लागली आहे, कुठं जावं काही माहिती नाही आहे. अचानक एक ठिकाणी मला सरोवर दिसलं पाण्याचं. त्या ठिकाणी मी पाणी पिलो आणि एक झाड होतं, त्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबलो. भगवंतामध्ये परमात्म्याविषयी आवड होती, देवदर्शनाची आवड होती आणि तसाच मला मी चालून चालून थकलो होतो. पाणी पिल्यामुळं त्या थंडगार हवेखाली मला झोप लागली आणि अचानक मला स्वप्न दृष्टांत झाला. भगवंताची दिव्य दिव्य दर्शन मला त्या ठिकाणी झालं. नारद म्हणतात, हृदयासीन मे शनैर हरिही, माझ्या हृदयामध्ये हरी प्रगट झाला आणि ते चतुर्भुज मूर्ती भगवंताची पाहिल्याबरोबर अचानक मला जाग आली. उघडून डोळे पाहतोय तर ती मूर्ती मला दिसत नाही, कुठं गेली? ते भगवान परमात्मा मला दिसत नाहीत. पुन्हा माझी अस्थिरता निर्माण झाली, चंचल झालं माझं मन, मी रडू लागलो. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं, नारदा, या जन्मामध्ये माझी प्राप्ती तुम्हाला होणार नाही, मात्र पुढच्या जन्मामध्ये निश्चित मिळणार आहे. या जन्मामध्ये अशीच तुम्ही नामसाधना करत चला. पुढच्या जन्मामध्ये जन्माला आल्याबरोबर निश्चित तुम्ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून जन्माला आले ना, त्यावेळेस कायम मी तुमच्या बरोबर राहील. आणि म्हणून नारद महर्षी म्हणतात, त्या टायमाला सृष्टीचा प्रलय झाला, सगळीकडे पाणीच पाणी, सृष्टी पाण्यामध्ये बुडाली आणि पुन्हा सृष्टीची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून माझा जन्म झाला. नारद महर्षी म्हणतात, आता मागचं राहिलेलं काम मी पूर्ण करणार आहे. हे का नाही? खरा कारागीर काय असतो माहिती आहे का? टेलर असतो ना, टेलर. तो काय करतो, सकाळी सकाळी दुकान उघडलं ना, नवीन काम करायला घेतो का कालचं राहिलेलं अधुरं काम पूर्ण करतो? तो कालचं राहिलेलं अर्धवट काम तो पहिलं पूर्ण करून टाकतो आणि मग पुन्हा काम घेतो. तसं नारदांनी विचार केला, म्हणले मागच्या जन्मात आपल्याला ही राहिलेली उणीव आहे ती भरून काढायची. म्हणून नारदांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं व्रत घेतलं. नाही, लग्नच करायचं नाही, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत नारद, ठरवलं. आणि म्हणून नारद म्हणतात, मी सुद्धा आता विचार केलाय, या प्रपंचामध्ये पडायचं नाही, मला फक्त भगवंताचं भजन करायचंय. आणि म्हणून नारदांनी भजन करण्याचा निर्णय घेतला. तर भगवान परमात्म्याने नारदाच्या भजनावरती खुश होऊन भगवान विष्णू नारायणाने नारद महर्षींना विणा प्रदान केला. विणा नारदांना विणा कोणी दिला? विष्णू भगवान परमात्माने, बरं का. आणि त्या विण्याच्या स्वरावरती नारद महर्षी सारखं भगवंताचं नामचिंतनाचं गायन करायचे महाराज, आहे की नाही? दुसरं काहीही त्यांनी गायन केलं नाही. आणि जे गायन परमात्म्याला समर्पित असताना तेच खरं गायन आहे. नाही तर आजकाल आपण पाहतो या जगामध्ये अनंत गाणे आहेत, आहे की नाही? पण कालचं गाणं आज ऐकू वाटत नाही लोकांना. पूर्वी असं होतं, मागच्या वर्षी गाजलेलं गाणं या वर्षी चालत नव्हतं. आता असं आहे, मागच्या महिन्यातलं गाणं या महिन्यात चालत नाही. आता एवढी प्रगती झाली, जमाना एवढा बदलत चाललाय, काल गाजलेलं गाणं आज लोक ऐकायला तयार नाहीत, नको नको म्हणतात, दुसरं काहीतरी नवीन लावा. पण भगवंताचं गीत असं आहे, तुम्ही पुन्हा 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 तेच गा. भगवंताचं गीत ऐकावंच वाटतं महाराज, आहे की नाही? बघा तुम्ही, आज कित्येक वर्ष झाले आपण तोच अभंग म्हणतो, रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान. पण कधी कंटाळा आला का? नाही आला. कारण भगवंताची कथा आहे, तिचा कधी कंटाळा येत नाही. नारदांनी विणा घेतला आणि आपल्या कोमल अशा सुंदर अशा स्वरामध्ये, गोड अशा मधुर आवाजामध्ये भगवंताचं नामचिंतन गायलं नारदांनी, बरं का. नारायणा नारायणा